विधवा कामगार बाईसोबत हॉटेलमध्ये शरीरसंबंध, पुढे जे घडले ते ऐकूनच हादरून जाल. सोलापूरमधील सत्य घटना. लग्नाआधी आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या महिलेशी संधान साधून तिच्याकडून शरीरसुख घेतले. घरच्यांच्या संमतीने दुसऱ्या तरुणीशी लग्न केले. बायको आल्याने तो लक्ष्मीबाईकडे दुर्लक्ष करू लागला. आपला फक्त शरीरसुखासाठी वापर केल्याचे लक्षात येताच लक्ष्मीबाईचा मान सन्मान दुखावला. पती सुखापासून वंचित असलेल्या लक्ष्मीबाईने देखील आपल्या वयाचा विचार केला नाही. तिने आपल्यापेक्षा लहान असलेल्या हॉटेल मालकाशी संधान साधले. तो दुर्लक्ष करू लागल्यानंतर ती त्याच्याशी भांडण करू लागली. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. ती जीवानिशी मुकली आणि त्याला गजाड व्हावे लागले. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्ष्मीबाई भालचंद्र जाधव, वय वर्ष 51, राहणार वाघदरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. ही 3 वर्षांपूर्वी परमेश्वर सिद्धाराम पोमाजी, वय वर्ष 30, याच्या हॉटेल सिद्धगंगामध्ये कामाला आले. दिसायला सुंदर, वागणे बोलणेही चांगले. यामुळे 30 वर्षांचा परमेश्वर 51 वर्षांच्या लक्ष्मीबाईकडे आकर्षित झाला. त्याने लक्ष्मीबाईशी हसत खेळत बोलायला सुरुवात केली. हॉटेल मालक आपल्याशी चांगले बोलतो म्हटल्यावर लक्ष्मीबाई देखील त्याच्याशी चांगलेच बोलू लागले. परमेश्वर हे आस्तेवाईकपणे तिची चौकशी करत असल्याने लक्ष्मीबाई देखील अघळपघळ बोलू लागले. एके दिवशी परमेश्वरने आपल्या मनातील खरी भावना तिला बोलून दाखवली. तेव्हा मात्र लक्ष्मीबाई शांत बसली. ती काहीच बोलली नाही. मनोमन ती सुखावली असली तरी तिला लगेच उत्तर देणे योग्य वाटले नाही. परमेश्वर मात्र तिच्याकडून प्रतिसादाची वाट पाहत होता. यानंतरही ती कामाला येतच राहिली. त्यामुळे परमेश्वरलाही आशा वाटत होती की ते हो म्हणेल आणि तसेच झाले. तिने होकार दिला होता. आता दोघांचे प्रेम प्रकरण सुरू झाले. हॉटेलमध्ये मात्र याची कोणालाही काही कल्पना आली नव्हती. यामध्ये त्याची शरीर संबंधापर्यंत मजल गेली होती. परमेश्वर अविवाहित होता. त्याला स्त्री सुखाची गरज होती. त्यामुळे 50शीला आलेल्या लक्ष्मीबाईचा भरलेला देह तो मनसोक्त भोगत होता. तिचा सहवास त्याला हवाहवासा वाटत होता. महिन्यामागून महिने जात गेले होते. लक्ष्मीबाई आणि परमेश्वरचे प्रेम प्रकरण भरू लागले होते. अशातच परमेश्वरच्या घरच्या लोकांनी परमेश्वरचे लग्न लावून दिले. आता तो आपल्या पत्नीमध्ये गुरफटू लागल्याने लक्ष्मीबाईकडे दुर्लक्ष होऊ लागले. परमेश्वरचे लग्न होऊन 1.5 वर्षे उलटून गेली. आत्तापर्यंत लक्ष्मीबाईच्या मागे मागे करणारा परमेश्वर आता तिच्याकडे दुर्लक्ष करू लागल्याने तीही चिडली. आता ती भांडण करू लागली. सुरुवातीला किरकोळ भांडणे होत होते, पण आता कडाक्याची भांडणे होऊ लागल्याने परमेश्वरने तिला खडसावले. तू गप्प बस, नाहीतर ठार मारेन. पण याने काही फरक पडला नाही. लक्ष्मीबाईने हे हलक्यामध्ये घेतले आणि तिने परमेश्वरशी भांडण सुरूच ठेवले. गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी हॉटेलमध्ये काम करत असताना तिने भांडण केले. याचा परमेश्वरला राग आला. त्याने तिला खल्लासच करायचे असे ठरवले. त्या दिवशी परमेश्वरने घरी सोडतो असे म्हणत तिला आपल्या मोटारसायकलवर बसवले. तिला घेऊन तो एका शेतामध्ये आला. त्याच्या मनात काय चालले आहे याचा तिला अंदाजच नव्हता. ती नेहमीप्रमाणे बिंदास्त त्याच्यासोबत निघाली आणि तिथेच तिचा घात झाला. त्याने त्या निर्जन स्थळी तिचा गळा दाबला. तिने जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तिला यश आले नाही. तिचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह एका पडक्या विहिरीजवळ टाकून दिला. आता तो मृतदेह सापडणार नाही या भावनेने तो घरी गेला. घरी जाऊन कपडे घेऊन परगावला जाण्याच्या तयारीला लागला. पण त्याला माहितीच नव्हते की गुन्हा लवकरच उघडकीस येणार आहे. अक्कलकोट तालुक्यातील वाघदरी गावाजवळ असलेल्या एका शेतामध्ये पडकी विहीर आहे. या विहिरीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने ग्रामस्थांनी याची माहिती पोलीस पाटलांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन खात्री केली आणि याची माहिती उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यास दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अविनाश पवार हे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पनाळकर, हेड कॉन्स्टेबल संजय पांढरे
लक्ष्मण कांबळे, गणेश अंगुले यांना सोबत घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची पाहणी केली आणि मृतकाच्या गळ्यावर व्रण दिसून आल्याने घातपाताची शंका पोलिसांना आली. मृतकाची ओळख पटवण्यासाठी घटनास्थळी काही मिळते का याची पाहणी केली, पण काही मिळून आले नाही. जमलेल्या ग्रामस्थांना या महिलेची ओळख पटवण्यास सांगितले, पण तेही हा मृतदेह कोणाचा आहे हे सांगू शकले नाहीत. पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला आणि मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवून दिला. डॉक्टरांनी विच्छेदन केले असता त्या महिलेचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार उत्तर अक्कलकोट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 402/2025 भारतीय न्याय संहिता 103(1), 238, 351(31) नुसार अज्ञात महिलेचा अज्ञाताकडून खून असा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर महिलेची ओळख पटवण्यासाठी मृतदेहाचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले. तेव्हा एका व्यक्तीने ही महिला वाघदरी येथील हॉटेल सिद्धगंगा येथे कामाला होते अशी माहिती दिली. तेव्हा तोच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला. खबऱ्यांनाही कामाला लावले. ते काम खबऱ्यांनी पत्ते केले. त्या महिलेचे नाव लक्ष्मीबाई भालचंद्र जाधव, वय वर्षे 51, राहणार वाघदरी, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर असे सांगण्यात आले. पोलिसांनी लगेच तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मृतदेह दाखवला असता तो लक्ष्मीबाईचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. लक्ष्मीबाईचा खून कोणी आणि कोणत्या कारणावरून केला याचा तपास करायला सुरुवात केली. लक्ष्मीबाई हिच्या पतीचे निधन झाल्याने ती उदरनिर्वाहासाठी हॉटेल सिद्धगंगा येथे काम करत होते. गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 रोजी लक्ष्मीबाई यांना मोटारसायकलवरून हॉटेलचा मालक परमेश्वर सिद्धाराम पोमाजे, वय वर्षे 30, हा येऊन जात असल्याचे काही लोकांनी पाहिले होते. त्यामुळे परमेश्वर याच्याकडे चौकशी करण्यासाठी पोलीस त्याच्या घरी पोहोचले. तेव्हा तो पळून जाण्याच्या तयारीमध्ये असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यामध्ये आणून त्याची कसून चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. लक्ष्मीबाई माझ्या हॉटेलमध्ये कामाला होत्या, पण त्यांचा खून कोणी केला हे मला माहिती नाही असे परमेश्वर पोमाजे म्हणताच पोलिसांनी त्याला प्रश्न केला. गुरुवारी तो मोटारसायकलवरून तिला घेऊन कुठे गेला होतास? पोलिसांच्या या प्रश्नाने परमेश्वर बावचळला. तेव्हा थोडा वेळ त्याला काही सुचले नाही. पोलिसांची नजर त्याच्या हालचालीकडे आणि हावभावाकडे असल्याचे त्याच्याही लक्षात आले. तेव्हा मात्र त्याने सत्य सांगण्यास सुरुवात केली. साहेब, मीच तिचा खून केलाय. परमेश्वर पोमाजीने खुनाचा गुन्हा कबूल केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली आणि पुढील तपासासाठी त्याला न्यायालयामध्ये उभे केले. न्यायाधीशांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी परमेश्वरकडे कसून चौकशी केली असता त्याने सर्व हकीकत सांगितली. या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला.